नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल्स आहे आणि सातत्याने मेसेज आहे, सर आमचा 8 तारखेला केमिस्ट्रीचा पेपर आहे, आम्ही एसपीपीयू युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहे, पण सर आम्ही आतापर्यंत काहीच अभ्यास केलेला नाही, पण आम्हाला जो की देखील या पेपरमध्ये काय व्हायचंय, पास व्हायचंय। मग हे शक्य आहे का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, हे शक्य आहे। कसं शक्य आहे? सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगणार आहे, डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला डिटेलमध्ये तुमचा सिलेबस कसं कंप्लीट करायचं हे सगळं सविस्तरपणे एक रोड मॅप तुम्हाला देखील मी बनवून देणार आहे। तर यासाठी काय करायचंय, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगणार आहे मी तेवढं जर तुम्ही फॉलो करताय तर येणाऱ्या 8 तारखेच्या पेपरला तुम्ही काय होऊ शकता, 100% काय होऊ शकता, पास होऊ शकता। एक गोष्ट लक्ष द्यायची विद्यार्थी मित्रांनो, होल सेमिस्टर जर तुम्ही काही अभ्यास केला नसेल तर काही हरकत नाही, पण मी जेवढं सांगतोय तेवढं फॉलो करा, 100% यश तुम्हाला मिळणार आहे। 100% तुम्ही काय होणार, आता पास होणार। काय स्ट्रॅटेजी असणार आहे सगळं काही सांगतोय, व्हिडिओला बिलकुल स्किप करायचं नाही, शेवटपर्यंत बघायचंय, जेणेकरून तुम्हाला काय होईल, जे मी सांगतोय ते सविस्तरपणे या ठिकाणी काय होईल, क्लिअर होईल। त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, व्हॉट्सअप ग्रुप देखील अजून जॉईन केलं नसेल तर पटकन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे बघा, पटकन जायचंय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचे, जेणेकरून जे काही आपले पुढील पेपर असतील बघा, त्यांचे सगळ्यांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन व गेस्ट पेपर देखील मी तुम्हाला देणार आहे। तर यासाठी काय करून घ्या, व्हॉट्सअपला जॉईन करून घ्या, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील ते तुमच्या या ठिकाणी मिस होणार नाही। आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला काय करा, एक लाईक करून द्या, कमेंट करून द्या, तुम्हाला जे काही वाटेल। तुमच्या लाईक आणि कमेंटनं काय भेटतो, आम्हाला या ठिकाणी मोटिवेशनल भेटतो, आणि मग आम्ही काय करतो, सातत्याने तुमच्यासाठी नवीन नवीन या ठिकाणी काम करतो। ओके, तर स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असणार हे सगळं सविस्तरपणे सांगतोय। विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग केमिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, व त्यासोबत या ठिकाणी जे 2024-25 चे जे पेपर आहे बघा, ते पेपरचं विथ सोल्युशन देखील मी तुम्हाला सांगणार आहे। एक रोड मॅप असणार आहे बघा, हा जर तुम्ही फॉलो करताय तर विश्वास करा, यश तुम्हाला 100% मिळणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय। डाउनलोड केल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये काही गोष्टी दिल्या आहेत, काही स्टेप तुम्हाला फॉलो करायचे। ओके, इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये केमिस्ट्री या कंटेंट मध्ये काही ह्या गोष्टी दिलेल्या आहे बघा, फोल्डर आहे। तर यामध्ये स्टेप सगळ्यात पहिले अशी आहे का, तुम्हाला क्वेश्चन बँक आहे बघा, हा जो गेस्ट पेपर आहे याच्याचे क्वेश्चन आहे ना, तर याच्यामध्ये क्वेश्चन बँक दिलेला आहे। आता क्वेश्चन बँक सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय। ओके, फक्त 1 मिनिट द्या मला, मी तुम्हाला क्वेश्चन बँक सुद्धा दाखवतो। तर हा क्वेश्चन बँक आपण दिलेला आहे बघा या ठिकाणी, हा क्वेश्चन बँक आहे बघा। तुम्ही जर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन बँक मिळणार। युनिट 1 आहे बघा, वॉटर टेक्नॉलॉजी। तर याच्यामध्ये बघा, जे क्वेश्चन जास्त विचारले जातात ते सगळं सविस्तरपणे या क्वेश्चन बँक मध्ये दिलेलं आहे। जसं की व्हॉट इज टेम्पररी अँड परमनंट हार्डनेस, गिव्ह द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट हार्डनेस ऑफ वॉटर। आणि बघा या ठिकाणी मार्किंग स्कीम सुद्धा दिलेली, डेफिनेशनला 2 मार्क मिळणार आणि फॉर्म्युलाला 1 मार्क मिळणार आहे। असा 3 मार्कसाठी तुमचा क्वेश्चन असणार आहे। त्यानंतर हा 6 मार्कासाठी हा असा क्वेश्चन असणार आहे। हा डिटेल क्वेश्चन बँक तुम्हाला काय दिलेलं आहे, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे। मग आता यानं काय होणार हे सगळं सविस्तरपणे सांगतोय। आता क्वेश्चन बँक कुठे मिळणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार, गेस्ट पेपर आणि क्वेश्चन क्वेश्चन या सेक्शन मध्ये। ओके, सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचे। मग नंतरची नेक्स्ट स्टेप काय करायची, तर बघा यामध्ये हँड रिटन नोट्स दिलेल्या आहे बघा, आणि त्यासोबत डिटेल केमिस्ट्रीच्या नोट्स दिलेल्या युनिट्स होईल। ह्या नोट्सला कोणीच हात लावायचं नाही, हा फोल्डर राहू द्यायचा, तसं ओपन पण नाही करायचं। डिटेल नोट्स आहे, आता वेळ नाही आपल्याकडे डिटेल मध्ये या ठिकाणी काय करायचं, सिलेबस कंप्लीट करायचं, आणि डिटेल नोट्स मध्ये तुम्हाला कळणार नाही। तर यासाठी काय केलेलं आहे, तुमच्यासाठी हँड रिटन नोट्स बनवण्यात आलेला आहे। आता सगळ्यात पहिली प्रोसेस काय असणार, आपला गेस्ट पेपर या सेक्शन मध्ये जायचंय, क्वेश्चन बँक डाउनलोड करायचं, इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायचंय, आणि त्याचं सोल्युशन या हँड रिटन नोट्स मध्ये बघायचे। मग हँड रिटन नोट्स कशा असणार थोडक्यात तेही मी तुम्हाला आता दाखवतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमच्यासाठी आपण हँड रिटन नोट्स या ठिकाणी बनवलेले आहेत, ते आता मी तुम्हाला दाखवतो। ओके, 1 मिनिट द्या मला। तर ह्या बघा, वॉटर टेक्नॉलॉजी ह्या युनिट साठी बघा तुमच्या हँड रिटन नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहे। आता सर्वात पहिले काम काय असणार आहे आपलं, जो क्वेश्चन हे नोट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किती सविस्तरपणे नोट्स तुम्हाला दिलेला आहे। याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रॉपर काय होणार, क्लिअर होणार, एवढ्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला ह्या काय दिलेल्या आहे, आपण नोट्स दिलेल्या आहे। ओके, एकदम सिम्प्लिफाईड करून दिलं याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना। तर ह्या नोट्स डाउनलोड करायचंय। आता प्रोसिजर काय असणार, सगळ्यात पहिले क्वेश्चन बँक डाउनलोड करायचे। ओके, क्वेश्चन बँक मधून इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायचे वॉटर टेक्नॉलॉजी या युनिट मधून। ओके, आणि तो इम्पॉर्टंट क्वेश्चन जायचंय लगेच लगेच कुठे जायचंय, या नोट्स मध्ये जायचंय, त्याचं सोल्युशन बघायचंय,
आणि काय करायचंय त्याला लर्न करायचंय. त्याला लर्न करून घ्यायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि तेच काय लिहायचंय तुम्हाला परीक्षामध्ये लिहायचंय. जर तुम्ही असं फॉलो करताय तरच काय होणार, तुम्ही केमिस्ट्रीचा तुमचा हा पेपर क्लिअर करू शकणार. नाहीतर तुम्ही आता जर म्हणताय सर मी पूर्ण व्हिडिओ बघणार, लेक्चर बघणार YouTube वरती आणि मग मी पूर्ण माझे स्वतःचे नोट्स बनवणार, तर असं चालणार नाही. आता तुम्ही त्या असं जर करणार तर तुम्ही पास होणार नाही, कारण तुमचा सिलेबसच कव्हर नाही होणार. कारण फक्त तुमच्याकडे आता उद्याचा दिवस उरलेला आहे. आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्ट्रॅटेजिकली सगळं काम करावं लागणार आहे, प्रॉपरपणे काय करावं लागणार, तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे. त्याच नंतर काय होऊ शकता, तुम्ही पास होऊ शकता. तर सगळ्यात पहिलं काम काय असणार आहे आपलं, ऍप्लिकेशन मध्ये जायचंय, गेस पेपर या सेक्शन मध्ये जायचंय, क्वेश्चन बँक या ठिकाणावर ओपन करायचंय, इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायचे, जे हँड रिटन नोट्स दिले त्यामध्ये त्याचं सोल्युशन बघायचं आणि त्याला व्यवस्थित लर्न करायचंय. नंतरची नेक्स्ट स्टेप काय असणार मग, ओके. आता मी तुम्हाला सांगितलंय क्वेश्चन बँक डाउनलोड करायचे, ओके. क्वेश्चन बँक तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. मग सर ऍप्लिकेशनला कुठून डाउनलोड करायचं, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनचं लिंक देण्यात आलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता आणि ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च करायचे आणि ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, आता नेक्स्ट स्टेप काय असणार आपली, तर बघा या ठिकाणी 2024 चे आणि 25 चे काय दिलेले तुम्हाला पीवायक्यू दिलेले, पेपर दिलेले बघा. 2025 मध्ये जो पेपर आलेला होता 20 सोल्युशन दिलेला आहे बघा, आणि जो 24 मध्ये आलेला आहे तो पण काय दिलेला आहे 20 सोल्युशन तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पेपर दिलेला आहे. मग काय करायचंय, हे पेपर तुम्ही ज्यावेळेस इम्पॉर्टंट क्वेश्चन करून घेणार, ओके. हँड रिटन नोट्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचे आन्सर मिळून जातील. त्यानंतर काय करायचंय, तुम्हाला लगेच पीवायक्यू पेपरकडे जायचे आणि मग सॉल्व्ह कसे करायचे पीवायक्यू पेपर ते थोडक्यात सांगतो. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो पेपर आहे बघा या ठिकाणी, ओके. हा तुमचा 2025 चा पेपर आहे बघा, एप्रिलचा, ओके. तर याचं काय दिलंय मी आता डिटेल सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी दिले, म्हणजे पेपर कसं लिहायला पाहिजे, कशा डायग्राम काढायला पाहिजे, कशी डेफिनेशन तुम्ही पेपरमध्ये लिहायला पाहिजे, पेपरची सुरुवात कशी करायला पाहिजे, जेणेकरून काय करेल तुम्हाला एक्झामिनर आउट ऑफ या ठिकाणी मार्क देईल जर तुम्ही पूर्ण क्वेश्चन लिहिता येतं. तर यासाठी मी तुम्हाला दिलेलं आहे, ह्या स्टेप्स तुम्हाला बघायचंय. आणि हा पेपर ज्यावेळेस आपलं क्वेश्चन बँक या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितपणे करून घेणार, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, ओके. 24 चा पण करायचा आहे, 25 चा पण करायचा आहे. कॉन्फिडन्स ठेवायचे स्वतःकडे की आपण करू शकतो. जे क्वेश्चन आहे तुम्ही तेवढं जर करताय त्या क्वेश्चन बँक मधून, जो क्वेश्चन बँक मी ऍप्लिकेशन मध्ये देतोय ते क्वेश्चन बँक मधले जर सगळे क्वेश्चन करताय तर हे काय होणार, तुमच्याकडून आरामाने हे पेपर सॉल्व्ह होणार. आणि नाही जर सॉल्व्ह झाले तर तुम्हाला काय करायचे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्यांचे याच्यामध्ये आन्सर सुद्धा दिलेले आहे. आता मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता बघा पूर्ण पेपर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सगळं पेपर यामध्ये दिलेलं आहे तुमचं, ओके. आता हा पेपर संपलाय. आता पेपर संपल्यानंतर या पेपरचं डिटेल सोल्युशन देखील मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे, ओके. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा डिटेल सोल्युशन आहे जो की ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करण्यात आलेला आहे तुमच्या पेपरचं. तर हे पण तुम्हाला कुठे मिळणार, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार. म्हणजे तुमचं प्रिव्हियस इयरचा जो पेपर आहे, ओके, जो तुमचा मागच्या सेमचा जो पेपर आहे 2025 चा, त्याचं डिटेल सोल्युशन सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये देण्यात आलेले. तर हे पण काय करायचं तुम्ही यामध्ये बघायचंय. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती व्यवस्थितपणे तुम्हाला सगळं पेपर आम्ही सॉल्व्ह करून दिलाय. यामध्ये तुम्ही बघू शकता, ओके. हे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतील ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे, ओके. तुम्ही बघू शकता व डायग्राम पण तुम्हाला यामध्ये सगळे व्यवस्थितपणे दिलेले आहे. तर तुम्हाला काय करायचंय, फक्त या पद्धतीने तुमचं पेपर सॉल्व्ह करायचंय मित्रांनो, ओके. या ठिकाणी बघू शकता बघा, तुमच्या ज्या डायग्राम वगैरे आहे सगळं आपण यामध्ये दिलंय. तर हे कुठे मिळणार तुम्हाला, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काय करा मित्रांनो, अभ्यास करा, ओके. पहिली गोष्ट याच्यामध्ये जायचं आहे सेक्शन मध्ये, क्वेश्चन बँक डाउनलोड करायचंय. नंतर हँड रिटन नोट्स ओपन करायचंय. हँड रिटन नोट्स मधून बघायचंय सरांनी कोणता क्वेश्चन दिलाय, त्याचा सगळा आन्सर यामध्ये असणार आहे. दुसऱ्या पेजवर लिहायला लागायचे, लगेच दुसरी नोटबुक घ्यायची, इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे लिहायचे आणि लिहून काय करायचं या ठिकाणी लर्न करायचे. वरून वाचन ते लर्न होत नसतात, तर लिहून आपल्याला काय करायचंय ते सगळं या ठिकाणी व्यवस्थितपणे लर्न करायचे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला हे पेपर सॉल्व्ह करायचे. विश्वास करा मित्रांनो, एवढं जे मी तुम्हाला सांगतो तेवढं जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर 100% काय होणार, तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार. आणि येणारा जो 8 तारखेचा पेपर आहे तुम्ही त्यामध्ये काय होणार, 100% पास होणार, म्हणजे होणार. तर यासाठी काय करा, आताच तुमची चांगल्या पद्धतीने तयारी करा. मी जसं सांगितलंय त्या प्रकारे जर तुम्ही या स्टेप्स फॉलो करताय विद्यार्थी मित्रांनो, ओके, तर तुम्ही 100% काय होणार, पास होणार. त्यानंतर तुम्हाला गेस पेपर दिलेला आहे बघा, यामध्ये हे सगळं करून झाल्यानंतर हा गेस पेपर करायचा आहे. उद्या संडे बघा, दिवसभर अभ्यास करा, जेवढं सांगितलंय तेवढं करा आणि संध्याकाळी चांगली झोप घ्या.
दिवसभर तुम्ही मी जेवढं सांगतोय तेवढं जर करताय विद्यार्थी मित्रांनो, तर 100% करा. रात्री तुम्ही चांगलं झोपसाल, सकाळी चांगल्या पद्धतीने उठसाल आणि नंतर तुम्ही तुमचं चांगल्या पद्धतीने काय देणार, या ठिकाणी पेपर देणार, जेणेकरून तुमच्याकडे काय असणार, कॉन्फिडन्स असणार. नाही बाबा, मी सगळा अभ्यास केलेला आहे आणि मला आता सगळे ते माझे सगळे इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट आहे ते आपण क्वेश्चन बँकमध्ये दिलेले बघा, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तुमचे आता सगळे क्लिअर होऊन जातील. तर यासाठी काय म्हणतोय मी, जसं सांगितलंय तशा प्रकारे काय करा, अभ्यास करा. जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर काय करायचं, लगेच नेक्स्ट स्टेप अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि व्हिडिओला लाईक करून द्यायचंय. आणि जर तो व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून काहीतरी या ठिकाणी रिस्पॉन्स द्यायचंय. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि त्यासोबत जर तुम्ही अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर पटकन जॉईन करून घ्या, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तयारीला लागूया. चला तर भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.